गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त प्रथम सर्व पाथरी नागरिकांना शुभेच्छा देतो मी। आणि पाथरी शहरातील जनतेसाठी आनंदाची बातमी अशी आहे की पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा शेवटचा हप्ता व दुसरा व तिसरा हप्ता 680 लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होईल। आम्ही असं काम केलंय की गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त लोकांना गोड बातमी द्यायची होती, म्हणून 680 लोकांच्या घरात गुढीपाडवा आणि रमजान व्हावा या निमित्तानं आम्ही 680 लोकांना लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता बँकेत वर्क करायचा सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल। तरी पाथरीच्या सर्व नागरिकांनी घरकुल लाभार्थ्यांनी त्यांना आनंदाची बातमी जाऊ रमजान आणि गुढीपाडवा या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांचे घरकुलचे ज्यांचे हप्ते राहिलेले त्यांचे पाठीचे काय काम राहिले असेल ते इंजिनियर पाशी संपूर्ण त्यांनी काम करून द्यावा आणि रमाईचे हप्ते एक हप्त्यामध्ये त्यांच्या खात्यात पडणार आहे। धन्यवाद। आज पाथरी नगर परिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुला संदर्भात विचारणा करण्यासाठी आलो असता या ठिकाणी कर्मचारी कुणी नसल्या कारणाने पाथरी नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय आसेफ खान साहेब यांच्याशी पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाच्या हप्त्या संदर्भात विचारणा केली असता संबंधित नगराध्यक्ष साहेबांनी उद्यापासून रमजान ईदच्या शुभ मुहूर्तावर आणि नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान आवास योजनेचे हप्ते जे आहेत ते उद्यापासून लाभधारकांच्या खात्यावर या ठिकाणी पडण्यास सुरुवात होणार आहे। त्यासाठी सर्व पाथरी शहरातील पंतप्रधान आवास योजनेचे जे लाभधारक आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची ईद असेल गुढीपाडव्याचा सण असेल हा गोडगोड या ठिकाणी होईल असं या ठिकाणी नगराध्यक्ष साहेबांनी उद्यापासून बँकेच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारची या ठिकाणी गोड बातमी आम्हा सर्व पंतप्रधान आवास योजनेतील लाभधारकांना दिल्यामुळे पाथरी नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय आसेफ खान साहेब व सर्व सन्माननीय नगरसेवक मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे घरकुल योजनेचे अधिकारी यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद।